एक होतं जंगल, घनदाट जंगल. चिक्कार झाडं होती त्यात, मोठमोठाली, ही प्रचंड. वड, पिंपळ, आंबा, फणस अशी कितीतरी. एवढी दाटी होती झाडांची की दुपारी सुद्धा जंगलात ऊन उतरत नसे. सगळीकडे अगदी थंडगार सावली असायची. बिचाऱ्या सूर्यकिरणांना खालपर्यंत उतरायला जागाच नव्हती मुळी. दाट झाडीमुळे त्या जंगलात पशु पण खूप होते. त्यामुळे त्या जंगलात जायला माणसं घाबरायची. जंगलाच्या एका बाजूला होतं एक मोठं तळ आणि दुसऱ्या बाजूला होती थोडीशी वस्ती, म्हणजे माणसांची घरं होती. माणसं बिचारी अगदी घाबरून राहायची, जीव मुठीत धरून राहायची. न जाणू एखादा वाघ कोल्हा आला तर त्या वस्तीत एक म्हातारी राहायची. खूप धीट आणि हुशार होती म्हातारी. या म्हातारीला एक मुलगी होती. तिचं लग्न झालं होतं. ती मुलगी राहायची जंगलाच्या पलीकडच्या बाजूला, म्हणजे तळ्याच्या बाजूला. म्हातारीला आपल्या लेकीची आठवण झाली ना की म्हातारी जायची आपल्या लेकीला भेटायला. असंच एकदा खूप दिवस झाले, म्हातारीला आली आपल्या लेकीची आठवण. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, लेकीची जास्तच आठवण यायला लागली. मग तिने ठरवलं की आता लेकीला भेटायला जायचं. मग तिने एक पिशवी घेतली आणि त्यात आपलं सामान सुमान भरलं. सामान म्हणजे काय तर कपडे आणि नातवंडांना खाऊ, आणि निघाली. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, बाबांनो जरा 2-4 दिवस लेकीकडे जाऊन येतेय, खूप आठवण येते, माझ्या घराकडे लक्ष ठेवा हं. आणि निघाली म्हातारी. हळूहळू चालत चालत निघाली आपली. जंगलात शिरली. थोडस पुढे गेल्यानंतर समोरून आला एक वाघ. म्हातारीला बघून त्यानं एक डरकाळी फोडली. वाघाला पाहून म्हातारी अगदी घाबरून गेली बिचारी. वाघ म्हणाला, हे म्हातारे कुठं चाललीस? थांब, मी तुला खाऊन टाकतो, केव्हाची भूक लागली मला. म्हातारी मनातनं घाबरली होती खरी, पण तिनं मुळीच तसं दाखवलं नाही वाघाला. ती म्हणाली, खाणं तर खा बापडा, मला काय, उद्या मरायचं ते आजच मरीन. मला खाऊन तुझं पोट भरणार असेल तर मला बरंच वाटेल, पण आता मला खाऊन तुला काहीच मजा येणार नाही. वाघ म्हणाला, का काहीतरी सांगून मला फसवतेस काय? तशी म्हातारी म्हणाली, अरे नाही रे बाबा, फसवत बिसवत नाहीये मी, पण मला आत्ता खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाड. त्यापेक्षा असं कर, मी आत्ता निघाले माझ्या लेकीकडे, तिच्याकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, आराम करते, जाडजूड होते, आणि मग मला खा, म्हणजे तुला निदान समाधान तरी मिळेल. झालं. वाघाला वाटलं, हा हे मात्र खरं आहे. मग तो म्हातारीला म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, तू जाडजूड होऊन ये, मग मी तुला खाईन. वर दम दिला. पण हे बघ म्हातारे, मला फसवायचा प्रयत्न करू नको, माझ्याशी गाठ आहे. म्हातारी म्हणाली, अरे हो रे बाबा, अगदी काळजी करू नको. निघाली म्हातारी पुढे. आणखीन थोडस चालून गेल्यावर तिला भेटला एक लांडगा. म्हातारीला बघून लांडग्याच्या सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बरं का. त्याने तर खूपच दिवसात माणूस खाल्ला नव्हता. त्याला वाटलं या म्हातारी समोर उभं राहून नुसतं ओरडलं तरी म्हातारी घाबरून मरून जाईल. तो म्हातारी समोर जोरात ओरडला, पण म्हातारी कसली खमकी, उभी तशीच्या तशीच, काही मेली नाही. तो म्हणाला, म्हातारे बरं झालं तू आलीस,
मी आता तुला खाऊन टाकतो. आपली म्हातारी मुळीच घाबरली नाही. तिनं वाघाला जसं सांगितलं होतं ना तसंच लांडग्याला पण सांगितलं की मला आत्ता खाऊन तुला काय मिळणार, नुसती हाडं. त्यापेक्षा मी आता लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, चांगलं चुंगलं खाते, जाड जूड होते, मग मला खा, म्हणजे तुला समाधान मिळेल. लांडग्याला देखील पटलं. तो म्हणाला, ठीक आहे ठीक आहे, पण 4 दिवसांनी म्हणजे 4 दिवसांनी परत ये, तोपर्यंत वाट बघतो मी तुझी. झालं. लांडग्याला पण वाटेला लावून म्हातारी आपली निघाली पुढे तुरु 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 तुरु. जंगल संपलं आणि तळं पार करून म्हातारी आपल्या लेकीकडे पोहोचली. आईला आलेली बघून लेकीला खूप आनंद झाला. मिठीच मारली तिने आईला. म्हातारीचे 4 दिवस अगदी सुखात गेले. रोज वेगवेगळे पदार्थ खाऊन विश्रांती घेऊन म्हातारी अगदी टुणटुणीत झाली. मग आपल्या लेकीला म्हणाली म्हातारी, मुली आता मला जायला हवं. 4 दिवस राहिले, बरं वाटलं, आता जाते. जगले वाचले तर पुन्हा भेटू. लेक म्हणाली, आई असं का ग बोलतेस? वाईट वाटलं तिला. मग म्हातारीने जंगलातली सगळी हकीकत आपल्या लेकीला सांगितली. लेक म्हणाली, हत्तीच्या एवढंच ना, मी करते एक युक्ती. हुशार म्हातारीची हुशार लेक ती. तिने काय केलं, एक मोठा लाल भोपळा घेतला, तो पोखरला. आणि त्यात आपल्या आईला बसवलं आणि दिलं पाठवून. भोपळा लागला जायला गडगड 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 गडगडत. जंगलात शिरला. लांडगा वाटच बघत होता. त्यानं पाहिलं की एक भोपळा गडगडत येतोय. तो ओरडून विचारू लागला, ए भोपळ्या, म्हातारी पाहिलीस का रे कुठे? म्हातारी म्हणाली, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा जोरात पळायला लागला. लांडगा कसला वस्तात, तोही लागला भोपळ्याच्या मागून पळायला. तेवढ्यात समोरून आला वाघ. त्याने ओरडून विचारलं, ए भोपळ्या, कुठे पळतोयस? आणि एकाच झेपेत भोपळा पकडला. झालं. म्हातारीला भोपळ्यातून बाहेर यायला लागलं. तरी पण ती होती महावस्तात. म्हणाली, हे बघा, मी ठरल्याप्रमाणे 4 दिवसांनी परत आली. आता मला कुणी खायचं ते खा, पण खाण्यापूर्वी माझं डोकं कोण खाणार आणि माझे पाय कोण खाणार ते आधी ठरवा. वाघ म्हणाला, म्हणजे काय, मी डोकं खाणार? लांडगा म्हणाला, नाही नाही, मी डोकं खाणार. वाघ म्हणाला, नाही नाही, असं काय, मी डोकं खाणार. लांडगा म्हणाला, मुळीच नाही, मी डोकं खाणार. झालं. 2 जण लागले भांडायला, अगदी जोर जोरात. भांडून प्रश्न सुटेना तेव्हा मारामारी करायला लागले. आणि आपली म्हातारी हुशार अतिशय हळूच गेली आणि भोपळ्यात बसली आणि म्हणाली, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक. भोपळा लागला जोरात पळायला. लांडगा आणि वाघ बसले भांडत बावळटासारखे. भोपळा मात्र पळाला 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 आणि जंगलाबाहेर म्हातारीच्या घरी येऊन थांबला. अशा रीतीने म्हातारी आपल्या घरी सुखरूप येऊन पोचली. बघितलंच मुलांनो, न घाबरता थोड्याशा हुशारीने कितीही मोठ्या संकटावर कशी मात करता येते ते.